नमस्कार, कशा आहात सर्व? मजेत ना? तर मजेतच असायला पाहिजे. मी पण खूप मजेत आहे. मी पूजा स्वागत करत आहे तुमच्या एका छोट्याशा व्लॉगमध्ये. तर तुम्ही बोलाल इतकी तयारी वगैरे करून कुठं चालली आहे? तर मी आज चालली आहे रिलेटिव्हमध्ये एक लग्न आहे, त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे कोपरखिरणीला. तर मी, माझी सासूबाई आणि माझा मुलगा, आम्ही तिघेजण चाललो आहोत. खूप लांब आहे ते. पहिले ठाण्याला जायचं, ठाण्याहून दुसरी ट्रेन चेंज करायला लागते. गर्दी तर तुम्ही बघू शकता, खूपच गर्दी होती. उभं राहून जायला लागलं. परत ठाण्याच्या नंतर पुढे कोपरखिरणीची जी ट्रेन पकडली, त्याच्यानंतर आम्हाला बसायला भेटलं. थोडीफार मस्ती चालू होती ट्रेनमध्ये. बघितला कसा हाय करतो माझा मुलगा. त्यानंतर मग कोपरखिरणी स्टेशनला उतरलो. ते बघू शकता वेगवेगळे शॉप्स होते, छोटे छोटे इयरिंग्स होते, परत हातातली रिंग्स होत्या, बुक्स होते वेगवेगळे, मोटिवेशनल होते, काय बरेच असे वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स होते. इथे ज्यूसचे गाडे होते, परत त्यानंतर फ्रूटचे होते, असं खूप काय होतं. गरमी पण खूप होती बघा तुम्ही. संध्याकाळचं वातावरण होतं. रिक्षात बसलो. रिक्षात पटकन आम्हाला हॉल सापडणं झाला. लोकेशन टाकलं, मग त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो इथे हॉलवर. खूपच छान हॉल पण होता. हे बघा, खूप वेळ गेला आमचा इथे, कारण हॉल 4th फ्लोअरवर होता, पण आम्हाला दुसऱ्या साईडने जायला लागलं. आता आम्ही चाललो आहोत. हे बघा, लग्नाला इथे चालला होता त्यांचा रिंग सेरेमनीचा कार्यक्रम. खूपच छान झाला. दोघे खूप छान दिसत होते. दोघांना पण खूप खूप शुभेच्छा. आयुष्य सुखात जाऊ, आनंदीत जाऊ. त्याच्यानंतर इथं काही परंपरा असतात त्या सगळ्या पार पडल्या. इथे बघू शकता जे काही शपथविधी वगैरे असते ते इथे घेण्यात आली. सर्वांचे आभार मानण्यात आले. खूप छान पद्धतीने लग्न सोहळा हा पार पडला आहे. तर हे बघा, सगळे बसलेले आहेत जेवण करायला. मेनू पण खूप छान होता, तुम्ही बघू शकता. हे बघा, पुरी होती, पनीरची भाजी, व्हेज कोल्हापुरी, वरण भात, गुलाबजामुन, पापड, लोणचं, सॅलड आणि आईस्क्रीम होत्या 2 फ्लेवरच्या, मँगो फ्लेवर आणि मावा फ्लेवरच्या 2 आईस्क्रीम होत्या. त्याच्यानंतर इथं थोडंफार फोटोशूट वगैरे झालं आणि आता आम्ही निघालो आहेत घराकडे. पण त्याच्या आधी म्हटलं थोडंसं व्हिडिओ शूटिंग करावं, जिथे छान लोकेशन वाटते तिथे. इथे बघा, खूप मोठी अशी गणपती बाप्पांची मूर्ती पण आहे. आता आम्ही निघालो आहोत. आता रात्रीची वाजले आहेत 11. आता पोहोचला आहोत आम्ही तुर्भे स्टेशनला पोहोचला आहोत आम्ही. खूप मोठं स्टेशन आहे हे पण. एकदम क्लीन आहे इथलं सर्व स्टेशन पूर्ण. आता फार दमलो होतो आम्ही, खूप प्रवास झाला, खूप वेळ झाला, आम्ही प्रवासात पण होतो. आता ट्रेनमध्ये बसलो. ट्रेनमध्ये अशा छोट्या मोठ्या वस्तू विकायला येतात, तुम्ही बघू शकता. खूप मेहनत घेतात हे ट्रेनमध्ये जे विकायला येतात ते, फार मेहनत घेतात. गर्दीमध्ये पण येतात हे. त्यांच्याकडे खूप काही वस्तू असतात, स्वस्त पण देतात.
आपल्याला नॉवेल्टीमध्ये जेवढं महाग भेटतं त्याच्या अर्ध्या किमतीमध्ये ट्रेनमध्ये आपल्याला स्वस्त सामान भेटतं. माझ्या मुलाला पाहिजे होती ती एक त्याला पाहिजे होती एक स्लॅट, मॅजिकल स्लॅट होती ती, त्याच्यावरती त्याला लिहायचं होतं. तर ते त्याच्या आईने घेऊन दिलं त्याला. आईच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकता आणि मुलाच्या पण चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता. आजी नातवाचं प्रेम तुम्ही बघितलं नसेल व्हिडिओ कसा आवडला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या.